कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। पाटस इथं सुरू झालेल्या श्री सिमेंट फॅक्टरीमध्ये दररोज 1 ते 1.5 लाख टन सिमेंटचं उत्पादन केलं जातं। उद्योजक हरिमोहन बांगर यांनी ही कंपनी सुरू केली असून ते श्री अंबाबाई देवीचे भक्त आहेत। देवीवरील श्रद्धेपोटी त्यांनी 200 पोती सिमेंट देवस्थान समितीकडे सुपूर्द केलं। सचिव शिवराज नायकवडे आणि व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी या सिमेंटचा स्वीकार केला। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांच्यासह प्रकाश सांगावकर, विवेक रानमाळे, अमोल पाटील, सावळाराम पाटील उपस्थित होते। बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि गुड टच बॅड टच याबाबत शालेय विद्यार्थिनींना माहिती मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूलच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। समाजात वावरताना विद्यार्थ्यांचं वर्तन कसं असावं, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर टाळावा, मोबाईलचा योग्य वापर करावा याबद्दलचं मार्गदर्शन देशपांडे यांनी केलं। तसंच स्पर्श ज्ञानाबद्दल त्यांनी माहिती दिली। दरम्यान विधी स्वयंसेवक अनुजा खुरंदळ यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केलं। यावेळी मुख्याध्यापिका शैलजा भोसले, पर्यवेक्षिका वर्षा पाटील, सीमा सूर्यवंशी, स्वप्नाली यादव उपस्थित होते। इचलकरंजीतील कबनूर चौकात एका बुलेटवरून 3 जण जात होते। पोलिसांनी पाठलाग करून कोल्हापूर नाक्याजवळ ती बुलेट अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातूनही चकवा देऊन ते तरुण पळाले। अखेर एएससी कॉलेजजवळ पोलिसांनी ती बुलेट अडवून चौकशी केली। त्यावेळी बुलेटच्या पुढील बाजूच्या आणि मागील बाजूच्या नंबरमध्ये तफावत होती। शिवाय तिघांनीही मद्यपान केल्याचं उघड झालं। त्यामुळे बुलेट वाहतूक नियंत्रण कक्षात आणून त्या युवकांच्या पालकांना बोलावून घेण्यात आलं। देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त कळंब्यातील जे रोलर स्केटिंग अकॅडमीच्या वतीनं स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। साळोखे नगरमधून सुरू झालेल्या स्केटिंग रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी चौकात झाली। या रॅलीत 4 ते 20 वर्षापर्यंतच्या 22 स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला। यावेळी डॉक्टर दीपाली ताईंगडे, सुभाष जाधव, श्रीराम जोशी, प्रशिक्षक जयराम जाधव, निखिल चव्हाण, तेजस्विनी जाधव यांच्यासह स्केटिंगपटू उपस्थित होते। उत्तर प्रदेशमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला। ओवैसी यांची हत्या करण्याचा कट असल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात इरफान बिजली, इलियास कुन्नुरे, शिराज नदाफ, इम्रान सनदी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। बहुजन युथ पॅन्थरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। करवीर तालुक्यातील कांडगाव इथल्या कमल नारायण कांबळे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावातील एका व्यक्तीनं अतिक्रमण केलंय। स्थानिक ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनामध्ये विश्वास कांबळे, दयानंद कांबळे, संदीप देशमुख, किरण कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं। या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना हरित कायदा आणि स्वच्छतेची शपथ देण्यात आली। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली। स्वच्छ सुंदर कोल्हापूर, प्लास्टिक मुक्त कोल्हापूर, झाडे लावा झाडे जगवा, कापडी पिशवीचा वापर करा अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। या रॅलीत केएमसी कॉलेजचे विद्यार्थी, संवादाधिकारी निलेश पोद्दार, स्वच्छता दूत अमित देशपांडे, दत्तात्रय चौगुले, नरेश आळतेकर, कृष्णात संगपाळ यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील शांतिदूत मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी निपाणीमध्ये लक्षवेधी क्रीडा प्रकार सादर केले। श्रीमती उषाताई कुरबेट्टी, शैलजा सव्वाशे, संजीवनी पावले, गीता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेली गरल होसूर आणि कोल्हापुरातील कल्पवृक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित पाटील, युसुफ बारगीर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। निपाणीच्या मुख्य चौकात कोल्हापूरच्या मावळ्यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली। टिपू सुलतान यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला, ब्रिटिशांपासून भारताचं रक्षण केलं आणि म्हैसूर राज्यात उद्योग निर्मिती केली अशा टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द वापरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यागाचा, बलिदानाचा अपमान केल्याचा आरोप करत इचलकरंजीतील एमआयएम पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी इम्रान सनदी, फिरोज डांगे, सिराज नदाफ, जुबेर मांगलेकर, दिलावर मुल्ला उपस्थित होते।
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. करवी तालुका आरपीआयच्या वतीनं अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांनी बालसंकुल इथल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्याचं वाटप केलं. यावेळी तानाजी कांबळे, दिलीप कांबळे, अतुल सडोलीकर, अजित मयेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील रोनाल्डो प्रेमी ग्रुपच्या वतीनं उचगाव इथल्या त्र्यंबोली देवी हायस्कूलला खेळाचं साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्र्यंबोली हायस्कूलला व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल, टेनिस रॅकेट, फुटबॉल, क्रिकेट साहित्य, स्टॉपवॉच, मेजर टेप, ढोल, ताशा, दोरी उड्या, वजनकाटा, थाळी, गोळा आणि भाला असं जवळपास 16,000 रुपयांचं क्रीडा साहित्य देण्यात आलं. तसंच ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. या उपक्रमात ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.